शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा विषय बघत आहे की बाबा डिसेंबर 23 आणि जानेवारी 24 की अशी कोणती पिकं करावी की जे आपल्याला मालामाल करून देतील. शेतकरी मित्रांनो, गेले 4 वर्षापूर्वी हा मी सिरीज बनवत होतो. प्रत्येक वेळेला मार्केटचा अभ्यास करणार आणि कंटिन्यू आपल्या शेतकऱ्यांना सांगणार की बाबा ह्या पिकाला आपल्याला संधी मिळू शकते. पण मधल्या काळामध्ये मीच थोडं व्हिडिओ हे बनवत नव्हतो, कारण का सिच्युएशनच तशी होती की बाबा सांगणं अवघड होत होतं. पण आता परत खूप चांगला सर्वे करून तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि ही जी पिकं आहेत ह्या सर्व पिकाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या सगळ्या पिकाचा तुम्ही अंदाज घ्या आणि तुम्हाला कोणतं पीक सूट होतं ते लावा. तुम्हाला नक्की मालामाल करून दिल्याशिवाय सोडणार नाहीत ही पिकं. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे तरी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योजक झाला पाहिजे. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, खाली आपली वेबसाईटची लिंक आहे. त्या लिंकवर तुम्ही गेला की तुम्हाला कोणत्याही पिकाची अडचण असल्यास लावणीपासून काढणीपर्यंत किंवा कुठल्या रोगावर काय औषध घ्यायला लागतं किंवा कसं मॅनेजमेंट करावं लागतं आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी काय मॅनेजमेंट करावं लागतं ह्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्या वेबसाईटवर जायचं, त्या फोटोला क्लिक करायचं, म्हणजे कलिंगडबद्दल पाहिजे कलिंगडच्या फोटोला क्लिक केला की त्या कलिंगडबद्दल सगळे माहिती तुम्हाला मिळतील. त्याचसोबत अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करू इच्छितो शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच, की ज्या कुठल्या शेतकरी मित्रांना आमची सर्व्हिस पाहिजे असल्यास किंवा आम्ही बोरगाव टेक्नॉलॉजी माध्यमातून जे काम करतो तर माझे काही प्रतिनिधी आपल्या भागामध्ये आहेत, तर त्यांचाही नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही त्यांचे संपर्क साधू शकता किंवा जिथं नसेल तिथं आपण ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करू किंवा काही ना काही तर तुम्हाला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करू. काही मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करायचा प्रयत्न करू, त्या माध्यमातून करू. कोणताही भाजीपाला असू दे, बोरगाव टेक्नॉलॉजी माध्यमातून खूप चांगलं तुम्हाला सहकार्य मिळेल. सगळ्या गोष्टी आपण प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा मार्केटिंगसाठी हा तुम्हाला सांगत नाही आहे. आमचे काही फक्त ठराविकच प्रोडक्ट आहेत, पण बाकी इतर प्रोडक्टला ते कुठं मॅच करावे लागतात आणि काही हार्मोन्सचे आमचे म्हणजे खूप फील्डवर प्रॅक्टिस करून आपण काही हार्मोन्स तयार केले आहेत, काही बॅक्टेरिया आहेत आपल्याकडं, त्याचा वापर आणि त्याचे युजेस हे खूप चांगले आहेत. त्यामुळं आपण हे गोष्टी सांगतो की बाबा ज्या शेतकऱ्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर आता मेन विषयाकडे जाऊया शेतकरी मित्रांनो. तर आता आपल्याकडे बाबा शेतकरी, तुम्हाला तर माहिती आहे की बाबा पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारतामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे, पाणी खूप कमी आहे आणि ह्यामध्ये सुद्धा पाणी कमी असल्यावर आपल्याला कुठलं सोयीस्कर सूट होईल असं पीक निवडायचं आहे आपल्याला आणि त्या पिकामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे आणि संधीचं सोनं करायचं शेतकरी मित्रांनो. तर त्या पिकाकडे जाऊया. तर सर्वात पहिला शेतकरी मित्रांनो 2 भाग मी करत आहे ह्यामध्ये, की कमी कामगार की ज्यांच्याकडे पाणी आहे. आता भाजीपाला लावणार आहे 100% आपल्याकडे ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनीच भाजीपाला लावणार आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही आहे तर त्यांनी अल्टरनेट दुसरं काहीतरी नियोजन केलंच असणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी आहे बाबा, पाण्याचा सोर्स पण आहे बाबा, की बाबा आपल्याकडे एप्रिल मे जून पर्यंत राहील, तर मी त्याच्या पुढे पण सांगणार किती महिन्याचा कालावधी लागतो पिकाला आणि किती वेळ होतो हे सुद्धा सांगणार आहे, की तुम्ही तसं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. तर पाणी टिकणार आहे आणि लेबर पण आहेत. तर अशा लोकांसाठी मी सुरुवातीची काही पिकं घेणार आहे आणि त्यानंतर जसं की तुम्हाला म्हणते कलिंगड, खरबूज, कोबी, फ्लावर ह्याला लेबर लागत नाहीत आपल्याला, फक्त हार्वेस्टिंगला लागतात आणि रोपं लावायला लागतात. तर अशी पिकं आपण शेवटी कव्हर करणार आहे आणि मधल्या ह्याच्यामध्ये वेलवर्गीयमध्ये की काय संधी वेगळी आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीची पिकं आपण तुम्हाला सांगतो की ज्यामध्ये आपल्याकडे पाणी पण आहे, लेबर पण आहेत, मॅनेजमेंट करायची पण ताकद आहे, थोडंफार नॉलेज आहे आपल्याला. तर अशी पिकं आहेत की बाबा शेतकरी मित्रांनो, मिरची. जसे की तुम्हाला माहिती आहे लांब मिरची, फास्ट फूडचा जमाना वाढलेला आहे. प्रत्येक ठिकाणी हिरव्या मिरचीचे डिमांडिंग असतं. एक्सपोर्टसाठी जाते हिरवी मिरची आणि त्याचसोबत आपल्या लोकल मार्केटलाही प्रत्येक ठिकाणी लागतं. तर डायरेक्ट हिरवी मिरची सुद्धा लावू शकतो. पोपटीचं मार्केट तुम्हाला जर का माहीत असलं तर पोपटीकडे जायचं आहे आपल्याला, किंवा अदरवाईज तुम्ही हिरवी लावू शकता. आता हिरव्यामध्ये डार्क हिरवा कलर जो आहे तो मार्केटला पर्पजला खूप चांगला खपतो, त्याला जरा तिखटपणा लागतो. जसे की आपल्या इकडे भरारी 12-22 आहे, 55-31 आहे. हे जे सेगमेंट आहेत हे मार्केटला अलीकडे खूप चांगले रन व्हायलेत आणि याचं उत्पादन सुद्धा खूप चांगलं येतं. तर ह्या पिकाला सर्वसाधारणपणे 5 ते 6 महिने लागतात आपल्याला. आता हे झालं हिरवा, त्यामध्ये ड्युअल पर्पज सुद्धा लावू शकतो की योगायोगानं कदाचित रेट वगैरे पडले तर लाल करायची सुद्धा व्हरायटी आपण ह्या सिच्युएशनला लावलो तरी चालू शकतो आपण. आणि बाकी एक्सपोर्टचे येतात ते G4 येतात. तुम्हाला माहिती आहे की छोटे छोटे सेगमेंट असतात तेजा4 वगैरे, तर ते जे एक्सपोर्टचे सेगमेंट असतात. तर ह्या तिन्हीपैकी आपण कोणतंही एक सिलेक्ट करू शकतो, त्या माध्यमातून आपण मिरची केला तरी चालू शकतो. आता मिरचीला कालावधी सर्वसाधारणपणे शेतकरी मित्रांनो, मिरची चालू व्हायला भरारी 12-22 आहे, ही तुमची 45 ते 50 दिवसात चालू होत्या. बाकी व्हरायट्याही हळूहळू 55-60 दिवसापर्यंत पण चालू होतात सगळ्या व्हरायट्या. तर 55-60 दिवशी चालू झाल्यानंतर तिथनं पुढं
कसा आपण प्लॉट टिकवतो त्या दृष्टिकोनातून सर्वसाधारणपणे पुढे 3 महिने तर प्लॉट चालू शकतो. म्हणजे चालू व्हायचे 2 महिने आणि पुढचे 3 महिने असं सर्वसाधारणपणे 5 महिने हे प्लॉट आपल्याला चालू शकतात. समजा आपण नोव्हेंबरला लावलो आणि डिसेंबरला लावलो तर ह्यामध्ये संधी चालू शकते. आता ह्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, की जो मेन भाग असतो बाबा किंवा मिरची व्हायचा किंवा तुम्ही सिल्लोड, जाफराबाद, जालना, भोकरदन ह्या साईडचा जो भाग आहे तिथं चांगले होते महाराष्ट्रामध्ये. त्याचसोबत पालघरचा एक भाग आहे खूप मोठा. म्हणजे ह्या 2 पॉकेटला म्हणजे एक छत्रपती संभाजीनगरपासून जालनापर्यंतचा एक भाग खूप मोठ्या प्रमाणात चांगली मिरची होते आपल्या रेग्युलर पर्पजची आणि छत्रपती संभाजीनगर. आणि बाकी मग विखुरलेला भाग आहे. प्रत्येक ठिकाणी एकाच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मिरची होते असं नाही आहे. हे झालं रेग्युलर मिरची. आणि सिमला मिरचीचं विटा, सांगोला, सोलापूरचा थोडा भाग, हा भाग, परत पालघर आणि हे इतर आणि थोडे ठिकाणी मग परत विखुरलेले, हे असे 2 मोठे पॉकेट्स आहेत. तर आता ह्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, की पालघरला जी मिरची लावली जाते, मिरची असू दे, सिमला असू दे, हे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या दरम्यान तिथं प्लांटेशन बऱ्यापैकी होतं. तर त्यांचा माल म्हणजे समजा आता ऑगस्टला, सप्टेंबरला, आपण सप्टेंबर ॲव्हरेज धरून चालू, सप्टेंबरला लावणी बऱ्यापैकी होतात तिकडं. तर सप्टेंबरला लावणी झाल्या, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला त्यांचा माल चालू झाला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत त्यांचा माल चालतो. फेब्रुवारी झाल्यावर आपला माल चालू झाला की मार्केटमध्ये खरोखर आपल्याला एक वेगळी संधी राहते. म्हणून ही पिकं तर चांगलीच नाही. योगायोग आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी पाणी नसल्यामुळं आणि पैशाची ताकद चालत नसल्यामुळं बरीच लोक आपल्याला ह्यामध्ये आपला फायदा होणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा आहे. तर मिरची लावत असताना 5 महिने कालावधी लागणार, सिमला मिरचीला सुद्धा 5 महिने लागणार आहे. तर ह्यामध्ये फायदा काय आहे शेतकरी तुम्हाला सांगतो, की बाबा मिरची आहे 40 टन मिरची आपण सहजपणे करू शकतो व्यवस्थित मॅनेजमेंट केलो तर. 40 टन काढलो आणि 20 रुपये जरी भाव मिळाला तर 4 दुने 8 लाख रुपये होतात. जरी 3 लाख खर्च आला तरी 5 लाख नेट निव्वळ राहतात. पण रेट वाढले तर पूर्णपणे बोनसमध्ये जातो आणि खूप चांगला प्रॉफिट रेशो राहू शकतो. तसंच सिमला मिरची सुद्धा आहे. 40-50 टन सिमला मिरची निघते इंडस सेगमेंटमध्ये आणि इंद्रा सेगमेंटमध्ये तर त्यापेक्षा जास्तच निघतो. 100 टन सुद्धा काढू शकतो आपण. त्या सिमलावर मी येणार आहे. पण आत्ता ह्याच्यानंतर अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे, की बाबा अलीकडे जो ब्लॅक थ्रिप्स नावाचा रोग त्रास द्यायला आहे, इतका त्रास द्यायला आहे की बरीच लोक त्याला वैतागून सुद्धा सिमला मिरची किंवा रेग्युलर मिरची लावायचं टाळून दिल्यात. आणि त्याचाच इम्पॅक्ट लाल मिरचीला सुद्धा दर वाढायचं कारण सुद्धा तेच आहे. कारण का लाल मिरचीमध्ये सुद्धा ब्लॅक थ्रिप्सचा प्रॉब्लेम झाल्यामुळे जे मोठे मोठे पॉकेट होते तिथं सुद्धा मिरची व्हायची कमी व्हायला. तर ह्या सगळ्याचा फायदा करून घ्यायचा आहे. हे लावत असताना तुम्हाला माझं एक पर्सनली वैयक्तिक सजेशन असेल की बाबा आपण सिमला मिरचीमध्ये किंवा रेग्युलर मिरचीसाठी गेल्या वेळेला एक वरचा जो टॉप आहे तिथं शेडनेट मारायला सांगत आहे शेतकऱ्यांना, की आपण त्यामध्ये 5 फूट 50चा वरनं टॉप मारून घेतला आणि त्यामध्ये मग सनबर्निंगचा प्रॉब्लेम कमी होतो आणि रोपं स्ट्रेसमध्ये जायची सुद्धा कमी येतात. फक्त वरून मारायचं, साईडून मारायचं नाही आपल्याला. मग ह्युमिडिटी वाढते आणि माईटचा त्रास जास्त होतो साईडून मारल्यावर आपल्याला. तर वरून मारल्यामुळे स्ट्रेस आणि ह्याचा इम्पॅक्ट कमी होतो आपल्याला. खालून पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा होत नाही जास्त. मल्चिंग तर आपण करतोयच, तर ह्याचा एक ॲडिशनल फायदा होतो. असं केला तर शेतकऱ्यांना खरोखर तुमच्या सगळ्यांचा इतका फायदा होईल की बघायचं काम नाही. तर मिरची आहे ही लावू शकतो आपण अशा पद्धतीनं. आता हेच सिमला मिरचीमध्ये सुद्धा आपण करू शकतो. सिमला मिरचीमध्ये इंडस, इंद्रा दोन्ही सेगमेंट सुद्धा लावा, अतिशय चांगलं होणार आहे. जी छोटी सेगमेंट असते ती लोकल मार्केटला खपते. मोठी सेगमेंट हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी विकते आणि एक्सपोर्टला सुद्धा जाते. तर ह्या दोन्ही मिरच्या लावू शकतो आपण. दोन्हीमध्ये सुद्धा योगायोगानं गेल्या वर्षी पण तुम्ही एप्रिल मेच्या दरम्यान खूप चांगला रेट मिळाला, 70-80 रुपये रेट मिळाला. आणि जरी 50 टन जरी काढलो आपण तर 35 लाख रुपये एकरी पैसे होतात आपले. तर ही खूप चांगली संधी आहे. ह्यावर सुद्धा असा आपल्याला जॅकपॉट बजेट मोठा लागू शकतो. फक्त याच्यावर काम करायचं आहे. लावल्यानंतर सुद्धा योग्य मॅनेजमेंट, चांगले हार्मोन्स देणे, झाड स्ट्रेस फ्री ठेवणे, आपटेक करून देणे चांगलं, ह्या गोष्टी केल्या आपण तर नक्की म्हणजे नक्की आपला फायदा होणार आहे. तर सिमला लावू शकतो आपण, मिरची लावू शकतो. ही दोन्ही पिकं पण खूप चांगली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चांगली फायदा होऊन जाणार आहे. आता ह्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अजून एक चांगलं पीक म्हटलं तर वांग्याकडं. पण वांग्यामध्ये हल्ली काय व्हायलंय की हेच तुम्हाला सांगितलं की माईटचा प्रॉब्लेम जास्त व्हायला आहे, थ्रिप्सचा प्रॉब्लेम जास्त व्हायला आहे. आता आळी दमवणार नाही ह्या सिच्युएशनला तुम्हाला. आळी ज्या वेळेला आभाळ असते त्यावेळेला आळी दमवते, पण नॉर्मलीला तुम्हाला आळी दमवणार नाही. पण थ्रिप्स आणि माईट्समुळं जो देंडा पूर्ण ब्राऊन कलरचा होतो त्यामुळे मार्केटमध्ये उठाव होत नाही, मालाची क्वालिटी होत नाही आणि जास्त माल निघणं हे वांग्यामध्ये थोडं लोकांना जमत नाही, त्यामुळे वांगी पीक लावत नाही. पण वांगी हे आवडीचं पीक आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. तर वांग्यामध्ये जाऊ शकता. मी हर्ष वांग्यावर बरेच व्हिडिओ बनवले की आपल्याला माल जास्त पाहिजे, हायब्रिड चांगलं पाहिजे आपल्याला.
तर त्या हायब्रिडवर जर का लक्ष घातलं आपण तर अतिशय चांगलं होऊ शकतं. तर आपण त्या हायब्रिडकडे जायचं आहे, आपल्याला चांगला हायब्रिड निवडायचा आहे. त्यामध्ये गॅलन वांगी लावलं तरी चालू शकतं. गॅलन वांग्यासुद्धा उत्पादन चांगलं आहे, प्रॉफिट चांगला होतो. माल 100 टन गॅलन वांगी निघू शकतात. त्यामध्ये बारटोक वांग स्पेशली खूप रिक्वायरमेंट आहेत, पण ह्यासाठी सुद्धा वरून थोडं रूप असलेलं चांगलं, कारण का डायरेक्ट उन्हाचा अटॅक जर का त्याच्या स्किनवर झाला तर स्किन खराब होते, डॅमेज होते, त्यामुळे उत्पादनात आपल्याला परत तोटा बसतो. तर रेट चांगले राहू शकतात वांग्याचे आणि गॅलन वांग्याचे, दोन्हीचे सुद्धा रेट अतिशय म्हणजे अतिशय चांगलं राहणार आहेत. त्यामुळे ती संधी सुद्धा आपल्याकडे खूप चांगली आहे, ते सुद्धा लावायला काही हरकत नाही आहे. आता त्यानंतर टोमॅटो. शेतकरी मित्रांनो, टोमॅटोचं बऱ्याच वेळेला रेट पडलेला आपण जाणवतो, पण आता इथनं पुढे जसं पाणी कमी व्हायले त्यामुळे लावणारी संख्या अतिशय कमी आहे. तर त्यांनी आता सुद्धा लावू शकतात, किंवा अदरवाईज जो सीझनचा टोमॅटो असतो तो तर खूप बंपर देणार आहे. आता ह्यामध्ये मी पहिल्यांदा जसं सांगितलंय तुम्हाला की तुम्ही तुमच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा की मला आत्ता साधं पीक घेऊन परत मोठं चांगलं घ्यायचं आहे. कारण का हे पाणी आत्ता जरा जरा तर आहे, आत्ता लावणारी संख्या पण जास्त असणार आहे, पण जसं जसं पुढं पुढं पाणी सगळं संपत जाईल की बाबा एप्रिल मे मार्च एप्रिल मे, तर मेला जे पीक लावणार आहे त्याला तर लई पैसे मिळणार आहेत आपल्याला, त्याला तर लई भयानक रेट मिळणार आहे. तर कारण का त्यावेळेला पाणीच नसणार आहे. आणि जूनला पाऊस पडल्यावर लोक लावतील जून जुलैला, तोपर्यंत का मार्केटमध्ये जो काही माल येईल त्याला अतिशय चांगलं रेट मिळत असतात. तर हे कॅल्क्युलेशन असतं, कारण का पीक लावल्यावर म्हणजे पाऊस पडला म्हणून लावून तिने शेत तयार करून लावून त्यांचा माल यायला 2 महिने जातो, आणि त्या 2 महिन्यामध्ये आपण जर का हे केलं तर आपल्याला जास्त फायदा होत असतो. तर हे कॅल्क्युलेशन आपण घालायचं. तर टोमॅटोचा मेन सीझन तसा मग तुम्ही मार्च एप्रिल मेला लावलेला कधीही टोमॅटो चांगला, पण आत्ता जरी लावला तरी सुद्धा त्याला रेट लागू शकतात. कारण का टोमॅटोचं गणित कुणाला सापडलं नाही, मला तर सापडलंच नाही, पण बऱ्यापैकी मी ऑब्झर्वेशन करतोय एवढं मोठं गणित टोमॅटोचं कुणाला सापडलं नाही आहे. पण टोमॅटोसाठी चांगली गोष्ट फक्त ह्यामध्ये तुटाचा अटॅक होऊ शकतो जास्त आपल्याला, पण त्याला जर का आपण थोडं तडा देऊन गेलो पुढं तर टोमॅटोचं उत्पादन तुम्हाला 50-60 टन निघू शकतं. मिळणारा भाव जरी 10-15 रुपये जरी मिळाला तरी त्याचे पैसे खूप म्हणजे खूप चांगले होतात. तर ह्यामध्ये एक संधी आहे टोमॅटोमध्ये सुद्धा करायला, तर ते तुम्ही ते घालवू नका. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यासोबत सगळ्यात माझ्या आवडीचं पीक म्हटला तर तुम्ही करायचं असल्यास काकडी पीक अतिशय चांगलं पीक आहे. या काकडीकडे जावा तुम्ही. इथनं पुढं जर का आपण नोव्हेंबर डिसेंबरला जरी लावलो तरी नोव्हेंबर ते मे पर्यंत जर का पाणी असलं आपल्याकडं तर कमीत कमी 2 ते 3 काकडीची पिकं आपण घेऊ शकतो. अतिशय म्हणजे अतिशय प्रॉफिट देणारं पीक आहे. एकदाच तारकाठी तुम्हाला मजबूत करायची आहे. तारकाठी मजबूत करून मल्चिंग करून चांगलं शेत करून जर का तयार केलो आपण तर आता हिरव्या कलरची काकडी चालायला मार्केटमध्ये, पण त्याच थोडं पांढरी पण चालते. पांढरी काकडी ही खूप उत्पादन देते आपल्याला, हिरवी काकडी उत्पादनाला थोडं कमी देते, कारण का मोनोशिस आणि गायनोशिसचा फरक असतो. पांढरी काकडी मोनोशिस असते, हिरवी काकडी गायनोशिस असते. त्यामुळं पांढरी काकडीचं उत्पादन जास्त देतं, पण लावणाऱ्यांची संख्या जास्त असते. आणि काही वेळेला मार्केट आता हिरवा डिमांडिंग आहे. हिरवं का डिमांडिंग आहे की हिरवं हे देशी काकडीसारखं त्याची टेस्ट आता मार्केटमध्ये नवीन हायब्रिड आलेले आहेत, आणि देशी काकडीची मागणी जास्त असल्यामुळं चव ती लोकांना आवडीची असल्यामुळे त्याची मागणी जास्त होते. मग त्यामध्ये आपण करू शकतो. हिरव्या काकडीचं सुद्धा तुम्हाला एकरी 20 ते 25 टन आता उत्पादन निघतं. जरा ताकद चांगली लावलं तर आपण 30 टनापर्यंत जाऊ शकतो. पण मिळणारा भाव त्याला समजा 15 ते 20 रुपये जरी लागला तर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन निघू शकतं. तर ह्यामध्ये पुढचं पीक करताना रोप लावून लावलं तर 25व्या दिवशी आपली काकडी चालू होते. तर हे अतिशय चांगलं आहे. काकडीकडे लक्ष द्या. काकडी सुद्धा खूप चांगलं पैसे करून देणार आहे. आता टोमॅटो असू दे, काकडी असू दे, तुमची सिमला मिरची असू दे, रेग्युलर मिरची असू दे, ही जी काही पिकं आहेत आपल्याला तर ह्याला लेबर खूप लागतात मॅनेजमेंटला, आणि दुसरी आपली पण ताकद लावावी लागते. म्हणजे काय आहे, आता सिमला मिरची असू दे रोपं 15,000 16,000 लागतात आपल्याकडं. मिरचीची 7,000 ते 8,000 10,000 रोपापर्यंत आपण बसवालोय. टोमॅटोची रोपं कमी बसत असेल तरी तारकाठी जास्त मजबूत करावी लागते. काकडीला तारकाठी मजबूत करावी लागते. स्प्रे 2-3 दिवसाला घ्यावे लागतात. म्हणजे ह्या ज्या पिकांना आर्थिक पण आपण मजबूत असलं पाहिजे, मार्केटिंगला पण मजबूत असलं, कारण का माल ह्याचा निघणार आहे. कारण का मिरची पण तोडायला सिमला तर 5 टन 6 टन तोडा निघतो. रेग्युलर मिरचीचा 3-4 टन तोडा निघतो कंटिन्यू. टोमॅटोचा तोडा जास्त निघतो. तर हे सगळं यंत्रणा चालवायला आपल्याकडे लेबर, खर्चाची बाजू आणि स्प्रे, बाकी नियोजनाची बाजू, हे सगळं असल्यास चांगलं होतं. आणि पण पैसे जर का होणार असले, बाबा तुम्ही 50 लाख 60 लाख असे जॅकपॉट तुम्हाला जर का स्वप्न घेऊन तुम्ही काम करत असलं की बाबा एकदा मला असं करायचं आहे, तर ह्याला अशीच पिकं निवडायला पाहिजेत. कारण का ह्या पिकाशिवाय तेवढा मोठा जॅकपॉट होऊच शकत नाही. पण ह्याच्यावर प्रॅक्टिस चांगली केली तर ह्यासारखं पीक उचलून पण देणार नाही तुम्हाला आणि चांगलं काम पण करणार नाही. तर ह्या पिकाची प्रॅक्टिस करा. कुठं मदत लागल्यास आमची टीम आणि सहकार्य तुम्हाला करतच राहील. आता ह्यानंतर
कमी लेबर्स आहेत आपल्याकडं, पण पीक काहीतरी करायचं आहे. पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट किंवा आता द्राक्षाची कामं चालू झालेली आहेत. म्हणजे द्राक्षाचे शेतकरी हळूहळू भाजीपाल्याकडनं लक्ष कमी करतात. आता त्यांचा फुल फोकस आहे द्राक्षावर असतो. वेलवर्गीयमध्ये कारलं, दोडका जिथे जिथं द्राक्षाचा प्लॉट गेला आहे किंवा त्याचा ते मंडपचा उपयोग करून किंवा ही जी शेतकरी आहेत द्राक्षाची, ह्यांना औषधाचं नॉलेज पण चांगलं असतं, औषधं शिल्लक पण असतात आणि ताकद पण असतं, ट्रॅक्टर असतं, स्प्रे औषध ट्रॅक्टरनं मारतात, बरीच कामं पटपट करून घेतात, नियोजन चांगलं लावतात. तर हे शेतकरी कारलं दोडका लावायचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. पण आता त्यांची कामं चालू झाली, त्यामुळे आपल्याला तिथं पण संधी चांगली आहे. दुसरं योगायोगानं बाबा की ध्रुव आणि संतोष ही यांच्याच्या ज्या दोन व्हरायटी होत्या, जो बाबा सोलापूरचा बेल्ट आहे, मोठा सोलापूर, जत आणि सांगलीचा विटाचा भाग, तर ह्या 2 व्हरायट्या खूप फेमस झाल्या होत्या ब्लॅक कलरच्या. म्हणजे हैदराबाद आणि एक्सपोर्ट आणि कलकत्त्याचं मार्केट खूप चांगलं डिमांडिंग होतं. पण ह्या व्हरायट्याच मिळाल्या नाहीत, हायब्रिडच मिळालं नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना. त्यामुळे इनडायरेक्ट आणि बाकीच्या व्हरायट्या एवढा तग धरत नाही, त्यामुळे ते शेतकरी तिकडे नाराज झालेत आणि ते लावायचं टाळलेत. योगायोगानं प्लस भरीसभर पाण्याचा प्रॉब्लेम. तर ह्यामुळं त्यामध्ये सुद्धा एक वेगळी संधी आहे आपल्याकडे बाबा, की कारला असू दे, दोडका असू दे, हे दोन्ही पिकामध्ये खूप संधी आहेत. कारल्यामध्ये लोकलला छोटे कारलं पण चांगलं चालतं, मोठा लांब पण चालतो. त्यामध्ये ब्लॅक कलर पण चालतो, पोपटी कलर पण चालतो आणि हिरव्यामध्ये पण सेम आहे. काळ्या कलरचं कारलं जास्त चालतं, पांढरं पण चालतं, पण काळ्याचं जास्त डिमांडिंग आहे आणि काळ्यामध्ये पण चिवा कारलं खूप म्हणजे खूप डिमांडिंग व्हायला, खूप चांगलं चाललं आहे. तर ह्या दोन्ही पिकं सुद्धा लावू शकतो आणि अतिशय चांगलं आहेत. आणि आपण नियोजन केलो तर नक्की रेट पण चांगले मिळते आणि प्रॉफिट रेशो पण खूप चांगला राहणार आहे. तर ह्या पिकाकडे करा. ज्यांचं 5 गुंठ 10 गुंठ आहे ते शेतकरी सुद्धा लावा. 1 एकर लावायला पाहिजे असं काही नाही. मी तर म्हणतो ज्यांचा 1 एकर येतं त्याने अर्धा एकर कारला, अर्धा एकर दोडका लावा. हे सुद्धा खूप चांगलं पीक आहे. ह्यामध्ये लेबर तुम्हाला नॉर्मल लागतील, पण स्प्रे नियोजन आणि हे प्रॉपर केलो आपण तर अतिशय म्हणजे अतिशय चांगला आहे. फक्त तारकाठी चांगली करावी लागणार आहे. आता ह्याच्याच तोडीस तोड अजून 2 पिकं आहेत आपल्याकडं. जी पिकं आहेत, एक तर तुमचं बीन्स, अतिशय चांगलं सगळ्यात माझ्या आवडीचं पीक आहे. फक्त लावत असताना एकरी 4 ते 5 किलो तुमच्या बिया बसल्या पाहिजेत, प्रॉपर बसल्या पाहिजेत, फुटवा चांगला पाहिजे. माल 35 ते 40 दिवसापासून तुमचा 120 150 दिवसपर्यंत माल कंटिन्यू त्याला लागला पाहिजे. असं केलं तर आपण 15 ते 20 टनापर्यंत जाऊ शकतो. ह्याचं सुद्धा खूप चांगलं प्रॉफिट आहे. आणि बीन्स बरोबरच पावटा जे शेंग आलं ते उसावरची शेंग किंवा पावटा ज्याला म्हटलं जातो, हे सुद्धा खूप चांगलं उत्पादन देतं. तारकाठी मजबूत केलो अतिशय म्हणजे अतिशय चांगलं उत्पादन देतं, खूप फायदा करून देतं. गंमत अशी आहे, समजा आपण 15 टन जरी उत्पादन काढलो तर ह्याचा मिळणारा दर, कारण का हे खूप डिमांडिंग असतं, ह्याला समजा 40-50 रुपये भाव मिळाला तर 15 चौक 60 6 लाख रुपये तुमचे नेट होतात. आणि त्यापेक्षा जास्त 100 रुपये रेटला तर मग 15 लाख रुपये झाले आपले डायरेक्ट. तर असा विषय होतो. त्यामुळे हे खूप म्हणजे खूप चांगलं पीक आहे. हे सुद्धा लावा. ज्यांचं 10 गुंठ आहे, ज्यांना पाणी 10 गुंठासाठी लागणार आहे, 15 गुंठासाठी लागणार आहे, हे शेतकऱ्यांना मुद्दाम ह्या पिकाकडे जावं तुम्ही. बीन्स लावा, घेवडा लावा, पावटा जे म्हटलं तुम्हाला ते. अंकुरचं 302 अतिशय चांगली व्हरायटी आहे, ती लावा तुम्ही. अशा अंकुरच्या आहेत, बऱ्याच धरतीवाल्यांचं येतं, ते लावा. खूप चांगल्या व्हरायटी आहेत, ते लावलं तरी खूप चांगला आपला प्रॉफिट होऊन जातो. तर कारलं, दोडका, बीन्स आणि हे पावटा हे लावू शकतो. किंवा ज्यांचं छोटं क्षेत्र आहे त्यांनी दुधी लावा. दुधीसुद्धा तुम्हाला कमी लेबरमध्ये खूप म्हणजे खूप चांगला प्रॉफिट करून देणार आहे. गुंट्याला 1 टन दुधी डोळे झाकून निघतात. फक्त तुमचं तारकाठी मजबूत पाहिजे आणि रेट समजा 10-20 रुपयानं चुकून लागला तर पैसे होऊन जातात आपले. तर ही पिकं वेलवर्गीयमध्ये आपल्याला खूप चांगलं तारून धरणार आहेत आणि चांगलं आहे. तर ह्याकडे लक्ष द्या, नक्की आपला चांगला फायदा होणार आहे. आता ह्याच्याबरोबर आपल्याकडे कमी लेबर आहेत, क्षेत्र थोडं जास्त आहे, माझ्याकडे शेततळ आहे, पाणी पण आहे आणि ह्यामध्ये मला तग धरून जायचं आहे पुढं. ह्यामध्ये मला चांगला फायदा करून घ्यायचा आहे, ह्यामध्ये संधी घ्यायचा आहे. तर ह्यामध्ये तुम्ही मुद्दाम न लावा, कलिंगड लावा. कलिंगड तर बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही कलिंगड बघा. कलिंगड तर खूप चांगलं पीक आहे, कलिंगड लावा. कलिंगडमध्ये मिरची सुद्धा लावू शकतो आपण, तो सुद्धा वेगळा फायदा आहे, तर त्याचा फायदा करून घ्या. खरबूज लावू शकतो, खरबूजचे सुद्धा खूप चांगले फायदे आहेत. खरबूजमध्ये तर नवीन व्हरायटी आलेल्या आहेत की बाबा लोकल चालणारे, एक्सपोर्ट चालणारे, टेस्ट पिस्ता टेस्ट आले, त्यामध्ये मिरिंडा स्प्राईटचा टेस्ट आहे, असे वेगवेगळे फ्लेवरमध्ये पण आले. तुम्ही ह्याचा सुद्धा फायदा करून घेतला तर अतिशय म्हणजे अतिशय आपल्याला चांगला होऊ शकतो. त्याचबरोबर तसंच तुम्हाला पॅरलल कोबी आहे, फ्लावर आहे, बीट आहे, ही पिकं सुद्धा त्या रेंजमध्ये जातात आपल्याला की बाबा नॉर्मल प्रॅक्टिस करून की बाबा नुसतं लावायलाच एकदा लागतात, बाकी औषध काय आपण स्वतः मारू शकतो, औषध वगैरे मारून घेतलं. पण त्या पट्टीत जे प्रॉफिट जे बाबा तुम्हाला बाबा मिरची, शिमला, टोमॅटो, वांगी ही जी पिकं बंपर करून देतात, म्हणजे माल पण निघत जातो. आता ह्याचं कसं होतं, कोबी, फ्लावर, बीटचं
तुमचा माल एकदम निघणार सगळा, आणि समजा रेट नसला तर तिथं आपलं नुकसान होतं, कारण का एकदाच सगळा माल निघाला आहे आणि लई दिवस स्टोअर करू शकत नाही. तसं मिरचीच्या बाबतीत समजा पहिला रेट नसला शेवटी रेट निघाला तरी खूप चांगला फायदा होऊन जातो, किंवा पहिला रेट असला शेवटी रेट नसला तर ते सगळं भरून द्यायचं काम करतं. आणि कसं होतं, एकरी 40-50 टन माल निघतो, आणि समजा एक 10 टनाच्या तोड्याला जरी तुमचा समजा एक 50-60 रुपये दिला तर 6 लाख रुपये एकदम उचलून दिलं ना त्याला, म्हणजे काय खर्च करणार 3-4 लाख ते निघून 2 लाखांनी आपल्याला प्रॉफिटमध्ये जातो. तर ह्या गोष्टी लई महत्त्वाच्या आहेत. पण हे करत असताना मध्ये एक थोडं तुम्हाला वेगळा विषय सांगतो, की करत असताना तुम्ही नियोजन चांगलं लावा. तार काठी असू दे तुमची, तुमचं लेबर असू देत, स्प्रे नियोजन असू दे, खत नियोजन असू दे, हे प्रॉपर घ्या. एखादा कन्सल्टंट घ्या, किंवा आमच्यासारखी लोक आहेत. आता तुमच्या लोकात गैरसमज करतो की आम्ही औषध खपवायला किंवा हे करतो. शेतकरी मित्रांनो, तुमचा फायदा झाला तर इनडायरेक्ट आमचा फायदा होतो. आम्ही BSc ॲग्री ग्रॅज्युएशन करून कंपनी उभा करून तुम्हाला काहीतरी योग्य द्यायचं असेल, आम्हाला पण लॉंग टर्म ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असतं, तर तुमचं चांगलं झाल्याशिवाय आमचं चांगलं होणार नाही आहे. आणि ही चांगली प्रॅक्टिस आहे आपल्याला, की बाबा ह्या माध्यमातून एक योग्य प्रॅक्टिस करून, कारण का आधी आपण जे काय करत होतो तर आपण 2023मध्ये आलो आहे, नवीन टेक्नॉलॉजी अवगत करून आपण नवीन काम करत असतो, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढत असतो. तर ह्याच गोष्टी आपल्याला करत आपल्याला शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे, तर सगळ्या गोष्टी होत असतात. आमच्याकडे खूप मोठा स्टाफ असतो, लेबर्स असतात, ह्या सगळ्यांची सॅलरी करायची असते, त्यामुळं प्रोडक्ट, त्याचे रेट आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्ही त्याचा गैरसमज करून घेऊ नका, कारण का सर्व्हिस जिथं द्यायला लागते तर तिथं थोडंफार आम्हालाही थोडंफार त्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. तुम्ही त्या गोष्टी समजून घेऊन केला तर अतिशय चांगलं होईल त्या माध्यमातून. तर त्या गोष्टी आम्हीच असं नाही, कुठलाही दुकानदार, कन्सल्टंट असू दे किंवा कुठल्याही नर्सरीवाले असू दे, तुम्ही ह्या सगळ्यांना समजून घेऊन काम करा. कारण का माझं एक वैयक्तिक प्रामाणिक मत आहे की ह्या संधीमध्ये, म्हणजे मंदीमध्ये संधी शोधायची आपल्याला, आणि ह्यात कुठं आपला बाबा तो 100 रुपये जास्त घेतला माझ्याकडनं, तो उधार दिला नाही, किंवा तो कन्सल्टन्सीला 500 रुपये फी घेतला, तर द्यायला लागलं तर जाऊ दे. कारण का तुम्हाला अनावश्यक तुम्ही चुकीचा स्प्रे मारणार आहे, त्या जागी चांगला योग्य स्प्रे मारला तुम्ही, तर तिथे तुमचे पैसे वाचून गेलेले असतात. पण त्या निमित्तानं त्याचं घर चालतं, त्याचं कुठल्या ना कुठल्या गोष्टी रुटीन लागत असतात. आणि तुम्ही एवढा आपण छान आहे, म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डीप सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही समजून घ्या की बाबा काय खरं आहे आणि काय खोटं आहे, किंवा कोण चुकीचं आहे, कोण तुमच्यासाठी काम करलाय हे समजून घ्या तुम्ही. मग तुमची फसवणूक होणार नाही. तुम्हाला पटलं तर पुढे जावा, पण पटल्यावर प्रामाणिकपणे योग्य करा. कारण का ह्या वेळेला जर का आपण 50 टन माल काढलो, रेट तर चांगला लागणारच आहे, रेट आपल्या हातात कायम नसतात, पण रेट चांगला लागण्याची आशा दिसत आहे आपल्याला पुढं, तर ह्यामध्ये आपलं खरोखर चांगलं होऊ शकतं. तर त्यामुळे प्रॉपर मॅनेजमेंट करून, खरोखर चांगलं मॅनेजमेंट करून जास्त उत्पादन काढू, नक्की फायदा होईल. आता ह्याच्या पुढं बरेच बाबा छोटे शेतकरी आहेत आपले, गरीब, थोडं परिस्थिती नाजूक आहे, तर अशा शेतकऱ्यांनी भेंडी लावू शकता, गवारी लावू शकता, बुशी बीन्स येतात, ते बुशी बीन्स म्हणजे झुडूपगत सोयाबीनसारखं बीन्स येतात, ते बीन्स लावा तुम्ही. तसा पावटा येतो, सरपंचा घेवडा येतो, तर तसे घेवडा जरी लावलं तरी सुद्धा चालू शकतात. त्याला पाणी कमी लागतं, ज्यांच्याकडे ड्रीप नाही त्यांनी पाण्यावर सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात, अतिशय चांगलं येऊन जातं, काही अडचण नाही. पण जास्तीत जास्त ड्रीपवर केलेलं कधीही ऐकत नाही, तर ही पिकं सुद्धा खूप चांगली देतात. आता ह्याच्याबरोबर पॅरलल बाबा ज्यांच्याकडे खरंच पाणी कमी आहे, तर रेन पाईपच्या माध्यमातून आपण कोथिंबीर, मेथी, पालक, लाल पोकळा ह्या सुद्धा भाजी लावलं तरी सुद्धा खूप चांगलं येतं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन करून देतात. सगळा टाकून पण कशा पद्धतीने केलं जातं त्याचे व्हिडिओ आहेत आपले, तेही बघा. किंवा रेन पाईपच्या माध्यमातून खूप चांगलं होतात. पण उन्हाचा जर का ताव जास्त असला तर थोडं वरनं शेडनेट केलं तर त्यामध्ये सुद्धा आपलं चांगला फायदा होऊन जातं. फुलाचं काय आपण कधीच रिकमेंडेशन करत नाही, फुलं कुठली लावावीत किंवा न लावा, झेंडू असू दे, कारला असू दे, झेंडू असू दे, शेवंती असू दे, किंवा कुठल्याही पिकाला आपण रिकमेंडेशन करत नाही. तर त्या पिकामध्ये काय तुम्ही तुमचा चॉईस आहे ते लावायचं काय नाही. आता ह्याच्याबरोबर बाबा पॅरेलल अजून बाबा एक्झॉटिक जे आहे, तर एक्झॉटिकच्या मार्केटचा अलीकडे आम्ही अभ्यास बंद केलेला आहे, तर एक्झॉटिकबद्दल सांगत नाही. तर तुम्ही तुमच्या भागानुसार, तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या मार्गदर्शकांच्यानुसार तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता. दुसरं महत्त्वाचं की स्वीटकॉर्न लावू शकतो. स्वीटकॉर्नसुद्धा डिमांडिंग आहे, खूप चांगलं उत्पादनसुद्धा येतं, तर त्याचंही लावू शकता. तर प्रॉपर नियोजन करून ते लावलं तरी ते सुद्धा आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट करून देणार आहे. ओव्हरऑल ही एवढी जी पिकं आहेत, तर ह्या पिकामधनं तुम्ही तुमच्याकडे किती क्षेत्र अवेलेबल आहे, पाणी किती अवेलेबल आहे, लेबर किती अवेलेबल आहेत, ह्या हिशोबानं नियोजन करा. अतिशय चांगले रेट राहणार आहेत, मालामाल करून देणार आहे. खास करून मिरची, सिमला मिरची, लाल मिरची लावलं तरी चालू शकतात, ड्युअल पर्पज लावलं तरी चालू शकतात. टोमॅटो, वांगी, काकडी ही पिकं खरोखर उचलून देणारी पिकं आहेत, खरोखर चांगला फायदा करणार आहेत. अभ्यास करा शांत डोक्यानं, प्लॅनिंग करा 6 महिन्याचं, 8 महिन्याचं, पाणी किती पुरणार आहे, 2 पिकं घ्यायची असेल कुठली 2 पिकं घ्यायची आहेत, अल्टरनेट कुठली घ्यायची आहेत आपल्याला,
ह्यामध्ये अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला करायची आहे की बाबा जे खरोखर शेवटपर्यंत ऐकायलात, हार्डल्स लक्षात घ्या. हे लावालोय, आज लावलो आणि 100% फायदा झाला हे डोक्यात ठेवू नका. समस्या येणार आहेत. ब्लॅक थ्रिप्स तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे, रोग प्रॉब्लेम देणार आहेत, आळी प्रॉब्लेम देईल, विल्टिंग येईल, 1 ना 1000 प्रॉब्लेम येतील. कदाचित रेट राहणार नाहीत, काही प्रॉब्लेम नाही, अवकाळी पाऊस पडेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम तर राहणार आहेत. पण व्यवसाय कुठलाही करत असला तर प्रत्येक व्यवसायाला प्रॉब्लेम येणार आहेत, हार्डल्स येणार आहेत, अडथळे येणार आहेत. ह्या सगळ्या अडथळेला, ह्याला पार करून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर संधी आल्या. जसं कोरोनामध्ये मेडिकल इंडस्ट्री खूप चांगला प्रॉफिट करून घेतला, फायदा करून घेतला, तसं मला वाटतं की बाबा पाऊस पडला नाही तर ह्यामध्ये माझे शेतकरी, आमची इंडस्ट्री थोडंफार प्रमाणामध्ये चांगलं प्रगती करावं आणि चांगला फायदा करून घ्यावा भाजीपाल्यात. कारण का भाजीपाला ही तपस्या आहे. 10-10 वर्ष लोक भाजीपाला करतात, थोडा अभ्यास करतात, नॉलेज घेतात, खरं रेट मिळत नाही. तर ह्यावेळेला त्या शेतकऱ्यांची तपस्या पूर्ण होऊ दे अशी माझी इच्छा आहे. आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना रेट मिळू दे, असं चांगलं काम करू द्या आणि यशस्वी व्हावे शेतकरी असं वाटतं. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्सवर सांगा. अजून तुम्हाला माझ्याकडनं काय व्हिडिओ पाहिजेत, काय मार्गदर्शन पाहिजे कमेंट करा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. असं चांगलं काम करू. ह्यामध्ये अजून एक राहिले किंवा भोपळ्याबद्दल मला सांगायचं राहिलं आहे. तर छोटा भोपळा प्रतीकचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो लावू शकतो आपण, किंवा अदरवाईज रेग्युलरसुद्धा भोपळे लावला तरी चालू शकतात. कमी पाणी, मल्चिंगचं डिस्टन्ससुद्धा कमी असते, कमी खर्च, हार्डली 25,000 ते 30,000 खर्च येतो. ते सुद्धा लावला तर नक्की आपला फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो लावा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, काय पाहिजे ते पण सांगा. असंच आपण चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.